आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या विकासासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी श्री मार्तंड देवस्थानाने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे विविध मागण्या केल्यात. यामध्ये जेजुरी रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्यांना स्टॉप्स, भाविकांच्या सुरक्षतेसाठी रेल्वे भुयारी मार्ग आणि हेलिपॅडची मागणी ही प्रमुख आहे. वेतन थकल्याने पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि धर्मदाय हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला होता. गेल्या 9 महिन्यांपासून संस्थेने वेतन थकवल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत पगार मिळणार नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका घेत कर्मचाऱ्यांनी तात्काळ पगार देण्याची मागणी केली आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर साखर कारखान्याने ऊसाला प्रति टन 3290 असा विक्रमी दर देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. या ऐतिहासिक निर्णयामुळे 19 कोटींहून अधिक रक्कम दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पगार न मिळाल्याने आंदोलन करणाऱ्या TCS कर्मचाऱ्याला अखेर कंपनीने मदत केली आहे. कंपनीने कर्मचाऱ्याला तात्पुरती राहण्याची व्यवस्था करून दिली असून अनधिकृत गैरहजेरीमुळे पगार थकवल्याचे आणि इतर प्रश्न सामंजस्याने सोडवण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या महत्वाकांक्षी स्मार्ट कार्ड योजना आता तांत्रिक अडचणीमुळे अपयशी ठरते. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांना पुन्हा कागदी पास किंवा ओळखपत्र दाखवून प्रवास करावा लागतोय. या समस्येमुळे प्रवाशांना मोठा त्रास होत असून महामंडळाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होतीये. पिंपरी चिंचवड पोलिसांनी तब्बल 6 कोटी रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला असून यामध्ये सोन्याचे दागिने, महागड्या गाड्या, मोबाईल आणि रोकड रक्कमचा समावेश आहे. 231 नागरिकांना त्यांचा चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानलेत. पुणे जिल्हा परिषदेसमोर बोगस दिव्यांग शिक्षक भरती घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी दिव्यांग नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. बनावट प्रमाणपत्रधारक शिक्षकांना नोकरी दिल्याने खऱ्या दिव्यांगांवर अन्याय झाल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. या आंदोलनानंतर प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय. पुण्यातील हडपसर येथे अमनोरा 17.5 नळी चौकात सोमवारी रात्री कोयता गँगने पुन्हा एकदा अनेक दुकानं आणि वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर या घटनेचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तयार केली आहेत. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने आंबेगाव तालुक्यात जनावरांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं, ज्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा फायदा देखील झालाय. तर या शिबिरात जनावरांची तपासणी, औषधोपचार तसेच आधुनिक पशुपालनाविषयी मार्गदर्शन देखील करण्यात आलं. पुण्यातील उत्तमनगर परिसरात गावठी पिस्तूल हाताळताना चुकून गोळी सुटून एक तरुण जखमी झालाय. तर या प्रकरणात पोलिसांनी तपास केलाय. गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 आरोपींना त्यांनी अटक देखील केली आहे. या बातमीसह आपण पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.